हॅलो एव्हरीवन. तर मस्त असे दुकानात मिळतात तसे बालुशा बनवतात. कसे बनवलेत चला बघूया. त्यासाठी घेतलेले 2 वाटी मैद्याची, मुठभर मीठ घेतलेले, पाऊण चमचा बेकिंग पावडर घेतली, मिक्स करून घेतलेले आहे छान. नंतर अर्धी वाटी तूप टाकून ते छान चोळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकत थोडं थोडं टाकत मिक्स करून घेतले. अगदी छान जोडत जायचं त्याला. अगदी चपातीला भाकरीला पीठ मिळतो तसं मळायचं नाही, जोडून घ्यायचं आणि छान अर्धा पाऊण तासासाठी रेस्ट करून द्यायचं. पाक करण्यासाठी घेतलेले अर्धी वाटी पाणी, 1.5 वाटी साखर आणि थोडी वेलची पावडर घेतलेली. साखर वितळली की अगदी तेलासारखी कन्सिस्टन्सी पाकाची आली. फक्त चिकट पाक झाला कीच गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि छान बघा अर्ध्या तासानंतर पीठ किती छान झालेलं आहे. एकदा क्लॉकवाईज डायरेक्शनने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन करून छान गोळ्या करून घ्यायच्या, मध्ये होल करून घ्यायचा आहे. अंगठ्याचा वापर करू शकता. मी ते पेन्सिलचा वापर केलेला आणि मस्त असे बालुशा आपले रेडी झालेले आहेत तळण्यासाठी. तर तळण्यासाठी मिडियम गॅसवरती सोनेरी रंगावरतीच तळून घ्यायचे. जास्तही तळले तर ते कडक होतात वरचावरून. तर गरम गरम बालुशा तळून झालेलेच गरम गरम पाकामध्येच टाकून घ्यायचे. नंतर दुसरी बॅच करताना जर पाक थंड झाला असेल तर थोडा गॅस चालू करून गरम करून घ्यायचा आणि नंतर हे पाकमध्ये डीप करून ठेवायचे. तर नक्की अशी अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. यासाठी तुम्ही आपला लॉंग व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नंतर अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. बाय.